विचार जितके स्पष्ट तितके अधिक यश. शेन पॅरिस यांचे क्लिअर थिंकिंग पुस्तक वर्तणूक विज्ञान व वास्तविक जीवन यांच्यातील हरवलेल्या दुवा प्रकाशात आणते. ते आपल्याला सांगते की आपली निर्णय क्षमता शक्य तितकी स्पष्ट करण्यासाठी आपल्याला नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. विचार स्पष्ट असतील तर साधारणपणे आपण तर्क न करता घटनावर प्रतिक्रिया देतो. विचार करण्याची संधी गमावली हेही लक्षात येत नाही आहे. पण स्पष्ट विचार असतील तर आपण हे क्षण ओळखू शकू आणि तर्कशुद्धता त्यावर पूर्ण क्षमतेने लागू करू शकू. स्पष्ट विचार करणे कसे शिकावे? विचार कसा करायचा किंवा निर्णय कसा घ्यायचा हे कुणीही शिकवत नाही. शाळेत क्लिअर थिंकिंग नावाचा अभ्यासक्रम नसतो. आपण ते स्वतः शिकावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. तथापि विचार करणे व तेही स्पष्टपणे विचार करणे ही शिकणे सोपे नाही आहे. आपण गंभीर क्षणी स्पष्टपणे विचार करतो यावर तुमचा विश्वास असेल, पण दबाव असताना स्पष्ट विचार करत नसण्याची शक्यता आहे आणि याचे परिणाम तुम्हाला आयुष्यात हवे असलेल्या अनेक गोष्टीपासून दूर नेतील. उदाहरणार्थ प्रेम, आपलेपणा, यश, संपत्ती, विजय. प्रतिक्रियेचे विज्ञान. स्पष्ट विचाराची शक्ती अशी आहे की ते तुम्हाला जीवन बदलू शकणारे क्षण ओळखण्यास सक्षम करतात. त्याच्या मदतीने तुम्ही उत्तेजना व प्रतिक्रिया यांच्यातील जागा समजून घेता आणि त्याला नवीन आकार देण्यास सक्षम होता. जीवनात ठसा उमटवायचा असेल तर आपली विचार करण्याची क्षमता अशा पातळीवर आणावी लागेल जिथे आपण स्पष्टपणे विचार करू शकतो. आपली सूत्रे स्वतः सांभाळा. आपण आपल्या जीवनकथेचे नायक आहोत व ती आपल्या हातात आहे असे आपल्याला वाटते. परंतु दुःख सत्य असे आहे की आपल्यापैकी बहुतांश लोक ऑटो पायलट मोडवर चालतात. जाणीवपूर्वक हस्तक्षेप केला नाही तर जीवशास्त्र, उत्क्रांती व लोकप्रिय संस्कृतीद्वारे तयार केलेल्या वर्तणुकीतील दोष आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास तयार असतात. तार्किक प्रतिसाद द्या. आपण आपली ताकद वाढवताना आपले कमकुवतपणाचे व्यवस्थापन करतो, तेव्हा विचार व कृती यांच्यात अंतर निर्माण करण्यात यशस्वी होतो. याच्या मदतीने तुम्ही तुमचे विचार स्पष्ट करून प्रभावी निर्णय घेऊ शकता. आपली भावनिक प्रतिक्रिया देण्याची सवय असते तर स्पष्ट विचारासाठी तार्किक प्रतिक्रियाचा सराव हवा असतो. ट्रिगर्स ओळखा. हे समजले पाहिजे की आपण ज्याला विचार मानतो ती वस्तुतः तर्कविरहित प्रतिक्रिया असते. ती आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी विकसित जैविक प्रवृत्तीद्वारे चालवली जाते. आपण तर्कविरहित प्रतिक्रिया देतो तेव्हा आपली स्थिती कमकुवत होते, परंतु आपल्याला जैविक ट्रिगर्सवरील प्रतिक्रिया समजल्या तर आपण आपली स्थिती मजबूत करू शकतो.